उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स। हा 5 मजली PMRDA व महारेरा मान्यता प्राप्त 1 BHK आणि 2 BHK सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे 1 BHK 651 स्क्वेअर फूट व 2 BHK 882 स्क्वेअर फूट। आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर। आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम, गट नंबर 820, महात्मा गांधी रोड लगत, महात्मा गांधी शाळे शेजारी, उरळी कांचन। अधिक माहितीसाठी संपर्क 9767 93 82 82 आणि 91 30 88 82 82। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठी देखील एक योजना आणली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। मुख्यमंत्र्यांनी लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत 12वी पास झालेल्या तरुणांना दरमहा 6000 रुपये, डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8000 रुपये आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 10000 स्टायपेंड देण्याची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेद्वारे बेरोजगारीवर उपाय शोधून काढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आहे। अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण ही योजना जाहीर करण्यात आली होती। त्या अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत। बहिणींसाठी योजना, मग लाडक्या भावांसाठी काय, असा प्रश्न विरोधकांनी त्यावर उपस्थित केला होता। मात्र आता राज्य सरकारने लाडक्या भावांसाठी देखील योजना आणली आहे। लाडका भाऊ योजनेचा फायदा कुणाला मिळणार? जो तरुण 12वी उत्तीर्ण झाला असेल त्याला दरमहा 6000 रुपये दिले जातील, तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला 8000 रुपये मिळतील। तसेच पदवीधर तरुणाला 10000 रुपये महिन्याला दिले जातील। यासाठी अर्जदाराचं वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असणं गरजेचं आहे। तसेच अर्जदाराचे बँक खाते हे आधार कार्डशी जोडलेलं असलं पाहिजे। लाडका भाऊ योजनेसाठी पात्रता काय? लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024चा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारने विहित केलेली पात्रता पूर्ण करणं आवश्यक आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असणं आवश्यक आहे। या योजनेसाठी फक्त महाराष्ट्र राज्यातील तरुण किंवा विद्यार्थी पात्र असतील। अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावं। शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास, डिप्लोमा, पदवीधर इतकी असावी। या योजनेसाठी राज्यातील बेरोजगार तरुणच पात्र असतील। अर्जदारांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे। लाडका भाऊ योजना महाराष्ट्र 2024चे फायदे आणि वैशिष्ट्ये। लाडका भाऊ योजना महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ देऊन त्यांना रोजगारासाठी तयार केलं जाणार आहे। या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा 10000 रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे। प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार 12वी उत्तीर्ण तरुणांना दरमहा 6000 रुपये, ITIला 8000 रुपये आणि पदवीधरांना 10000 रुपये देणार आहे। ही योजना राज्यातील तरुणांचे तांत्रिक आणि व्यावहारिक कार्यकौशल्य वाढवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे। तुम्ही लाडका भाऊ योजना महाराष्ट्रासाठी अर्ज केल्यास सरकार तुम्हाला 6 महिन्यांच्या प्रशिक्षणाचा लाभ देईल। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पगाराचा लाभ मिळू लागेल। महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेतून दरवर्षी 10 लाख तरुणांना मोफत प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे। राज्यातील अधिकाधिक तरुणांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार 6000 कोटी रुपये खर्च करणार आहे। लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत रक्कम तरुणांना वैयक्तिक गरजांसाठी वापरण्यास सक्षम करेल। या आर्थिक मदतीची रक्कम विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यास साहित्य खरेदी करण्यास मदत करेल। मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतल्यास युवक कोणताही रोजगार सहज सुरू करू शकतील। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।